नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी बुलेटिन. टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीनं. महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी 5:30 वाजता फडणवीसांचा शपथविधी. एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, तर गृहमंत्रीपदावर अद्यापही चर्चा सुरूच. सूत्रांची माहिती. तर बदलाचं नाही तर हे बदलाचं राजकारण करणार. आपली बदनामी केली, त्यांना माफ केलं, हाच आपला बदला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचं विधान. CSMTच्या बाहेर महायुतीकडून मोठी बॅनरबाजी. आज आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यानिमित्त ही बॅनरबाजी. महायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचा शपथविधी. निमंत्रण पत्रिकेत उल्लेख. निमंत्रण असलेल्यांना आज दुपारी 3 वाजता उपस्थित राहण्याच्याही सूचना. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. 5 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 15 पोलीस उपायुक्त आणि 29 सहाय्यक पोलीस आयुक्त तैनात. शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांकडून पाहणी. तर आज महायुती सरकारचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. शिंदेंचं माहित नाही, पण मी तर शपथ घेणार आहे. उपमुख्यमंत्री पदावरून अजित पवारांचा मिश्किल टोला. तर दादांना सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा शपथ घेण्याचा अनुभव. शिंदेंचं प्रत्युत्तर. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील, तर आम्हाला एक आमदार आणि एक मंत्रीपद हवं असल्याची शहांकडे मागणी. रामदास आठवलेंची ही मागणी.